जेव्हा आपण घरी एखादं नवीन भांडं आणतो किंवा नवीन बॉटल आणतो, त्यामध्ये असे पॅकेट्स मिळतात ज्यावरती सिलिका जेल लिहिलं असतं. आता हे पॅकेट्स नवीन कपड्यांमध्ये सुद्धा मिळतात. हे पॅकेट्स एक प्रकारे या डब्यांचं किंवा त्या कपड्यांचं प्रिझर्वेटिव्हचं काम करतात. म्हणजे या डब्याला बुरशी लागू नये, कपड्यांना वास येऊ नये म्हणून त्यामध्ये हे घातले जातात. आता या करायचं, जर जेव्हा आपण किराणा दुकानातून असे धान्य आणतो, कडधान्य आणतो, आधीच ते कडधान्य किराणा दुकानामध्ये खूप दिवसापासून असतात आणि जेव्हा आपण घरी आणतो तेव्हा आपण घरीसुद्धा यांचा लगेच वापर करत नाही, त्यामुळे त्याला कीड लागतो. तर तसं होऊ नये म्हणून हे पॅकेट्स या कडधान्याच्या डब्यामध्ये टाकायचे. आणि तुम्ही हे पॅकेट्स टाकल्यावर हे कडधान्य वर्षभर जरी ठेवले तर त्याला अजिबात कीड लागत नाही. तुम्ही कुठल्याही धान्यामध्ये कडधान्यामध्ये पहा आणि वर्षभर ठेवा, अजिबात याला कीड लागत नाही. तेव्हा ही टीप तुम्ही नक्की करून, कारण हे पॅकेट्स या कडधान्यामध्ये प्रिझर्वेटिव्हचं काम करतात आणि त्यामुळे अजिबात या कडधान्यांना कीड लागत नाही. तेव्हा आजची ही टीप तुम्ही नक्की करून पहा आणि कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा. आता शर्टची घडी करायला मला थोडंसं कठीण वाटतं, कारण ती तेवढी प्रॉपर होत नाही. त्यासाठी काय करायचं बघा, इथे मी एक रजिस्टर घेतलं आहे. तुम्ही कुठलंही बुक घेऊ शकता. तर असं ते वरती मागच्या साईडनं शर्टच्या शोल्डरवरती ठेवायचं, बरोबर शोल्डरवरती ठेवायचं आणि ज्याप्रमाणे आपण नेहमी शर्टची घडी घालतो त्याप्रमाणे घडी घालायची. बाह्यांची देखील अगदी व्यवस्थित घडी करायची. आता हे शर्ट बघा अशा प्रकारे मी पलटवून घेतलं आहे आणि खालची साईड बघा अशा प्रकारे घडी करत जायची आणि जे आपण रजिस्टर ठेवलं होतं ते खालून काढून घ्यायचं आणि अगदी पद्धतशीर या पद्धतीने जर आपण शर्टची घडी केली तर अगदी व्यवस्थित होते आणि अजिबात कठीण जात नाही. अगदी प्रॉपर पद्धतीची शर्टची घडी होते. मागच्या साईडने सुद्धा तुम्ही बघू शकता, अगदी पद्धतशीर रजिस्टर वापरून ही शर्टची घडी केली जाते आणि अजिबात याला वेळ लागत नाही. अगदी व्यवस्थित प्रॉपर ही घडी शर्टची झाली आहे. तेव्हा ही टिप तुम्ही वापरून अशा पद्धतीने शर्टची घडी करून पहा, अगदी व्यवस्थित होते. जेव्हा आपण कपडे लावतो तेव्हा त्याचं मॅचिंगसुद्धा असतं. ज्या कपड्यासोबत आपण मॅचिंग वापरतो, साडी असेल तेव्हा त्यासोबत आपण ब्लाऊज आणि पेटिकोट वापरतो, तेव्हा ठेवायचा कसा, तर साडीच्या घडीमध्ये सगळं तुमचं जे मॅचिंग असेल या साडीवरचं ते घालायचं आणि मग नंतर घडी घालायची आणि ती कपाटामध्ये ठेवायची. म्हणजे जेव्हा तुम्हाला ही साडी वापरायची असेल तेव्हा सगळं या साडीचं मॅचिंग लगेच सापडते. आणि तुम्ही मी साडीबद्दल सांगत आहे, तुम्ही ड्रेसबद्दलसुद्धा सेम असंच करू शकता. ड्रेसचं जे मॅचिंग असेल ते ड्रेसच्या आतमध्ये ठेवायचं, म्हणजे लगेच तुम्हाला जेव्हा ती साडी वापरायची असेल तर त्यामध्ये साडीमध्ये सगळं मॅचिंग मिळतं, ब्लाऊज पेटिकोट जे काही तुमचं मॅचिंग असेल ते. आणि जेव्हा तुम्ही ड्रेस ठेवत असेल तर ड्रेसमध्ये सुद्धा ड्रेसचं टॉप ओढणी सगळं मिळतं. तेव्हा ही टिप तुम्ही नक्की करून पहा. आता इथे साबणीसाठी जेव्हा आपण असा सोपकेस वापरतो तेव्हा पावसाळ्यामध्ये ह्या सोपकेसचे असे हाल होते, म्हणजे आपली साबण अगदी वेस्ट जाते आणि सोपकेससुद्धा खराब होते. तेव्हा काय करायचं, इथे मी 2 रबर बँड घेते आहे आणि आपली ही सोपकेस घ्यायची. रबर बँड या सोपकेसला मी ज्याप्रमाणे व्हिडिओत दाखवते आहे त्याप्रमाणे लावून घ्यायचे. मी इथे 2 रबर बँड लावते आहे. तुम्ही 2 ऐवजी 3सुद्धा लावू शकता आणि मी थोडेसे बारीक लावते, त्याऐवजी तुम्ही जाडसुद्धा लावू शकता. आता हे रबर बँड लावणं झालं की मग यावरती तुमची कुठलीही साबण असू द्या, अगदी आंघोळीची असू द्या, कपड्याची असू द्या किंवा भांड्याची असू द्या, ती साबण या रबर बँडवरती ठेवायची. असं केल्याने काय होते, ही साबण अगदी व्यवस्थित राहते, खूप दिवस टिकते, कारण यावरचं पाणी सगळं खाली निथळून जाते आणि ही साबण अजिबात चिकट होत नाही, वेस्ट होत नाही आणि आपली सोपकेससुद्धा खराब होत नाही. अगदी भरपूर दिवस ही साबण टिकते. मी इथे कपड्याची, आंघोळीची किंवा भांड्याची कुठलीही साबण तुम्ही अशा पद्धतीने ठेवून पहा. ही टिप नक्की करून पहा. भरपूर दिवस साबणसुद्धा टिकेल आणि व्यवस्थित सोपकेससुद्धा राहील. अजिबात सोपकेस खराब होणार नाही आणि साबणसुद्धा वेस्ट जाणार नाही.
तेव्हा तुम्हाला आजची ही टिप कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आता नेहमीची आलं लसूण पेस्ट विषयी एक खास टिप. आपण जेव्हा आलं लसूण पेस्ट मिक्सरमध्ये करतो आणि ती फ्रीजमध्ये ठेवतो तेव्हा ती काळी पडू नये, अगदी स्मूथ मिक्सरमध्ये निघू नये, त्यासाठी काय करायचं तर ज्या प्रमाणात आपण लसूण घेतो त्याच्या अर्ध्या प्रमाणामध्ये आलं घ्यायचं आणि आलं अशा प्रकारे कट करायचं. मिक्सरमध्ये सुरुवातीला फिरवून घ्यायचं. सुरुवातीला फिरवून झालं की परत एकदा छान मिक्स करायचं आणि अर्धा चम्मच इथे मीठ घालायचं, एक मोठा चमचा तेल घालायचं आणि छान परत एकदा हे मिक्स करून मिक्सरला फिरवून घ्यायचं. असं केल्यामुळे काय होते, ही आलं लसूण पेस्ट मिक्सरमध्ये अगदी स्मूथ तर निघतेच, पण भरपूर दिवस ही पांढरी राहते, अजिबात काळी पडत नाही आणि त्याला वाससुद्धा लागत नाही. आता ही आलं लसूण पेस्ट मिक्सरमध्ये काढून झाल्यावर तुम्ही कुठल्याही डब्यामध्ये काढा आणि फ्रीजमध्ये स्टोअर करा, अजिबात खराब होणार नाही, वाससुद्धा लागणार नाही. आता जेव्हा आपण पोळीसाठी असा हॉटपॉट वापरतो आणि खाली रुमाल ठेवतो, पण काय होतं खालची पोळी बघा अशा प्रकारे चिकट होते आणि त्याचा वास येतो, म्हणजे ही पोळी आपली वाया जाते. कारण असा वास आलेली पोळी आपण खायची इच्छा होत नाही. तेव्हा अगदी मस्त अशी तुम्हाला यासाठी टिप्स सांगते. काय करायचं, जेव्हा आपण हा हॉटपॉट घेतो आणि त्यावरती असा पोळीचा रुमाल ठेवतो त्याआधी काय करायचं, या हॉटपॉटमध्ये खाली असा पेपर घालायचा. मी इथे न्यूजपेपर घेते आहे, तुम्ही याऐवजी कुठलाही पेपर घेऊ शकता, टिश्यू पेपर घेऊ शकता किंवा कुठलाही रफ पेपर असेल तो तुम्ही घेऊ शकता. त्या पेपरवरती रुमाल ठेवायचा आणि नंतर त्यावरती पोळ्या ठेवायचं. असं केल्याने काय होते, जी पोळ्याच्या डब्यामध्ये वाफ तयार होते ती सगळी वाफ न्यूजपेपर शोषून घेते आणि आपल्या पोळ्या अगदी व्यवस्थित राहतात. वरती मग तुम्ही फक्त रुमाल ठेवला तरी चालेल, वरती पेपर ठेवायची गरज लागणार नाही. बघा अशा प्रकारे केल्यामुळे काय होते, खालची पोळी अजिबात खराब होत नाही, अजिबात चिकट होत नाही, तिला वाससुद्धा लागत नाही, म्हणजे आपली ही पोळी वेस्ट जात नाही. तेव्हा ही टीप तुम्ही नक्की करून पहा, अजिबात पोळीचा वास येणार नाही. जेव्हा आपण कुठल्याही बिस्किटचा केक करतो आणि त्याला छान स्पॉन्ज येण्यासाठी काय करायचं, या बिस्किटच्या केकमध्ये फक्त अर्धा चमचा बेकिंग पावडर घालायचं आणि त्यावरती दूध घालायचं, म्हणजे या बिस्किटच्या केकमध्ये अजिबात तुम्हाला बेकिंग सोडा टाकावा लागत नाही. फक्त बेकिंग पावडर वापरल्यामुळे अगदी सॉफ्ट आणि स्पॉन्जी असा हा बिस्किटचा केक तयार होतो. हिवाळ्यात आणि पावसाळ्यात जेव्हा आपण इडली बॅटर किंवा डोसा बॅटर फर्मेंट करण्यासाठी ठेवतो तेव्हा ते लवकर फर्मेंट होत नाही, कारण हे बॅटर फर्मेंट होण्यासाठी हिवाळ्यात आणि पावसाळ्यामध्ये उष्णता कमी असल्यामुळे त्याला पोषक असं वातावरण तयार होत नाही आणि मग आपल्याला हे बॅटर फर्मेंट होण्यासाठी विविध उपाय करावा लागतं. कुठल्या उष्णते जागी ठेवावं लागतं किंवा मग एखाद्या गरम ब्लँकेटमध्ये ते ठेवावं लागतं आणि त्यानंतर मग ते पीठ फर्मेंट होतं. तसं न करता काय करायचं, हे पीठ जे आपण मिक्सरमध्ये काढतो त्यामध्ये 1 चमचा मीठ घालायचं आणि हे मीठ व्यवस्थित मिक्स करायचं. मीठ घातल्यामुळे हे पीठ लवकर आंबून येते आणि अगदी व्यवस्थित फर्मेंट होते, कारण मिठातली ही वस्तू लवकर आंबल्या जाते. बघा इथे मी मीठ घातलं आणि रात्रभरासाठी हे झाकून ठेवते आहे आणि सकाळी अगदी व्यवस्थित काठोकाठ हे छान फर्मेंट झालं आहे, कारण मिठामुळे लवकर आंबल्या गेलं आणि मग कुठल्याही उष्ण जागेत ठेवायची गरज लागली नाही. अगदी काठोकाठ मिठामुळे हे छान फर्मेंट झालं आहे. तेव्हा ही टीप नक्की वापरून पहा. आता नेहमीची सिलेंडरविषयीची खास टीप. जेव्हा आपण नवीन सिलेंडर लावतो तेव्हा त्याची तारीख लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही काय करता, एकतर कॅलेंडर वापरत असाल किंवा मग कुठेतरी ते लिहून ठेवत असाल किंवा सिलेंडरचं बुक असेल त्यावरती लिहून ठेवत असाल. पण तसं न करता काय करायचं, एक चॉक घ्यायचा, चॉक ओला करायचा आणि ओल्या चॉकनी ज्या दिवशी तुम्ही हे सिलेंडर लावत असेल ती तारीख लिहायची आणि जो महिना असेल तो महिना लिहायचा. असं 2दा लिहायचं. ओला चॉक केल्यामुळे एकतर हे मिटल्या जात नाही आणि चुकून जर एका ठिकाणचं मोडलं गेलं तर दुसऱ्या ठिकाणचं मात्र मोडल्या जाणार नाही आणि मग तुम्हाला यासाठी कॅलेंडर किंवा कुठलंही बुक लागणार नाही. कारण जेव्हा तुम्ही रोज रेग्युलेटरचं बटन चालू बंद कराल तेव्हा तुम्हाला रोज ही तारीख दिसेल ज्या दिवशी तुम्ही ही सिलेंडर बुक केलं असेल आणि मग तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला पुढल्या महिन्यामध्ये
कधी सिलेंडर बुक करायचं आहे त्यासाठी मग तुम्हाला कॅलेंडर किंवा कुठलंही बुक वापरावं लागणार नाही. रोज तुमच्या लक्षात येत जाईल तुम्ही सिलेंडरची तारीख कुठली आहे. तेव्हा तुम्ही ही टिप नक्की वापरून पहा. आणि आजच्या टिप्स तुम्हाला आवडल्या असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ह्या सगळ्या टिप्स कशा वाटल्या ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा.